स्वर्गाचा रस्ता जाऊ लागला. राक्षस दैत्य पुरुष शुक्राचार्याला बोलून दाखवले, महाराज महाराज आम्हा दैत्याला देवावर कधीच विजय मिळवता आला नाही. प्रत्येक वेळी आमचा पराभवच झाला. आमच्याकडे असा एकही योद्धा नाही जो देवांवर विजय मिळू शकेल. तेव्हा महाराज आपण असा एखादा राक्षस निर्माण करा जो सर्व गुणांनी संपन्न असेल, सर्व अस्त्रशस्त्रात पारंगत असेल, देवी लोकी सर्वात शक्तिमान असेल आणि मुख्य म्हणजे जो कधीच पराभूत होणार नाही. त्यामुळे ही गंगा आम्ही पाताळ लोके आणून तिन्ही लोकी आमचं वर्चस्व स्थापन करू शकू. शुक्राचार्यांच्या मनातही देवांबद्दल द्वेष भावना होतीच. त्यांनी लगेच अग्निकुंड प्रज्वलित करून आपल्या इष्ट देवतेचा धावा करण्यास सुरुवात केली. देव नामाचा अखंड जागर सुरू झाला. त्यांची प्रतिज्ञा केली, देवांना ज्वालासुराची प्रतिज्ञा करेल आणि ते प्रचंड प्रतीत झाले. आणि मग सर्व देव भगवान महादेवाकडे गेले. सर्व वृत्तांत त्यांना सांगून हे अरिष्ट टाळण्यासाठी ज्वालासुराला अग्निकुंडातून